श्री स्वामी समर्थ. गरुड पुराणात सांगितलेले या 5 लोकांपासून दूर राहणे चांगले, तुमचे होईल भले. गरुड पुराण हिंदू धर्मातील एक महापुराण मानले जाते. गरुड पुराणात सांगितलेल्या नीती आपले भविष्य घडविण्याबरोबरच आपले जीवन सोपे करतात. गरुड पुराणात जीवनापासून मृत्यूपर्यंतच्या परिस्थितीचे वर्णन करण्यात आलेले आहे. गरुड पुराणात अशा लोकांविषयी सांगण्यात आले आहे ज्यांचा सहवास टाळणे, त्यांच्यापासून दूर राहण्यातच व्यक्तींचे भले असते. गरुड पुराणानुसार आपले नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कोणत्या 5 प्रकारच्या लोकांपासून अंतर ठेवावे किंवा त्यांच्यापासून दूर राहावे तर ते आपण बघूया. पहिला आहे नकारात्मक विचारसरणीचे लोक. गरुड पुराणानुसार नकारात्मक विचार असलेल्या लोकांना दूर ठेवावे. अशी माणसे यशात नेहमीच अडथळा ठरतात. अशावेळी जर तुमच्या आजूबाजूला नकारात्मक विचारांचे लोक राहत असतील तर तुम्ही त्यांच्यापासून अंतर ठेवावे. दुसरा आहे दिखावा करणारे लोक. काही लोक अनेक गोष्टींचा दिखावा करत असतात. हे लोक खरं तर स्वतःचं समाधान करण्यासाठी असं करतात. अनेकदा दिखावा करण्याच्या नादात ते समोरच्या व्यक्तीचे मनही दुखावतात. अशावेळी अशा लोकांना नेहमीच टाळले पाहिजे. अशा लोकांच्या सहवासात राहिल्याने व्यक्तींचे नुकसानच होत असते. तिसरा आहे आळशी लोक. गरुड पुराणानुसार आळशी व्यक्तींपासून दूर राहणे केव्हाही चांगले असते. आळशी माणूस हा स्वतःच्या अपयशाला जबाबदार असतो, पण कधीकधी तो आपल्या अपयशाचे खापर इतरांवर फोडतो. अशा लोकांपासून नेहमीच दूर राहिले पाहिजे, अन्यथा व्यक्तीच्या पदरी अपयश येत जाते. चौथा आहे नशिबावर अवलंबून राहणारे लोक. गरुड पुराणानुसार कर्माने नव्हे तर नशिबाने जगणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. हे लोक स्वतःचे काम करण्यास टाळाटाळ करतात आणि आजूबाजूच्या लोकांना ही प्रेरणा देतात. असे म्हटले जाते की कर्माशिवाय नशीब साथ देत नाही. हे लक्षात घेता नशिबावर अवलंबून असणाऱ्यांपासून दूर राहणे श्रेयस्कर ठरते, असे गरुड पुराण सांगते. पाचवा आहे वेळेचा अपव्यय करणारे लोक. गरुड पुराणानुसार निरुपयोगी गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवणाऱ्या लोकांचा सहवास टाळला पाहिजे. जे लोक आपल्या वेळेला अपव्यय करतात ते लोक कोणतेही काम नीट करत नाही. असे लोक स्वतःचा वेळ तर वाया घालवतातच, परंतु तुमचाही मौल्यवान वेळ ते निरुपयोगी गोष्टींमध्ये वाया घालवतात. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल.